कारण आज दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे आणि खाते वाटपानंतर खरं तर मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक आहे। या बैठकीसाठी सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। या बैठकीत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रान उठवलं, त्यामुळे तेही या बैठकीला उपस्थित राहणार का याकडेही सर्वांचं लक्ष सध्या लागलं असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत जर आपण बघितलं तर अजून काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाहीये आणि या पार्श्वभूमीवरती बैठक महत्त्वाची मानली जाते। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याबाहेर असल्याची माहिती आहे, त्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहणार नाहीत। तर आज खरं तर जी बैठक होती आहे, कॅबिनेटची बैठक आहे, ही अतिशय महत्त्वाची असणार आहे। एकंदरीत खाते वाटपानंतरची ही पहिलीच बैठक आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात जो वाद निर्माण झाला आहे त्या संदर्भात देखील आज या बैठकीमध्ये काय घडतं हे महत्त्वाचं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद या कॅबिनेटमध्ये बघायला मिळतील का? अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय खरं तर या बैठकीमध्ये घेतला जाणार का? एसटीच्या भाडेवाढीवर निर्णय होण्याची शक्यता आहे। आगामी महापालिका निवडणुकांबाबत चर्चा या बैठकीमध्ये होणार का? मंत्र्यांना पुढच्या 100 दिवसांचं टार्गेट या बैठकीमध्ये दिलं जाणार का? हे असे अनेक प्रश्न आहेत। त्यामुळे आज या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं, कोणत्या नवीन सूचना दिल्या जातात, मंत्र्यांना काय टार्गेट्स दिले जातात हेही बघणं महत्त्वाचं असेल। मात्र महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी काही उपाययोजना, काही निर्णय होतात का? तर एकंदरीत जर आपण बघितलं सध्या अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय जे आहेत ते प्रलंबित असल्याचं आपण पाहतोय आणि त्या निर्णयांसंदर्भात सुद्धा आज या बैठकीमध्ये काही चर्चा केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं, कारण खाते वाटप उशिरा झालं आणि त्यामुळे अनेक निर्णय प्रलंबित असल्याचं कळतंय। त्यामुळे कॅबिनेटमध्ये या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार का ते आज दुपारी 12 वाजताच कळणार आहे, कारण ही बैठक जी आहे ती आज दुपारी 12 वाजता पार पडणार आहे। कॅबिनेटची बैठक आहे, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, पहिल्यांदाच खाते वाटपानंतर ही बैठक होणार आहे। त्यामुळे सर्वांचं लक्ष आजच्या बैठकीकडे लागलं असल्याचं देखील आपण पाहतोय। एकंदरीत जर आपण बघितलं धनंजय मुंडे यांच्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाची चर्चा या बैठकीत होते का हेही पाहणं महत्त्वाचं, कारण त्यांच्या पक्षातले वरिष्ठ नेते धनंजय मुंडे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा रंगलेली होती आणि असं असतानाच आता धनंजय मुंडे यांच्या संदर्भात नेमकं काय आज या बैठकीमध्ये घडतं हेही पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र महत्त्वाचं म्हणजे आज अजित पवार हे सुद्धा राज्यात नाही आहे, हे सुद्धा या बैठकीला उपस्थित नसणार आहे। त्यामुळे सुद्धा अजित पवार यांच्या पक्षाची भूमिका नेमकी काय असते हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर वाल्मिक कराड याला तर आता अटक करण्यात आलेली आहे, पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मात्र इतर जे 3 आरोपी आहेत ते अद्यापही मोकाटच असल्याचं आपण पाहतोय आणि त्यामुळे या संदर्भात किंवा सरकारवरती जे ताशेरे सध्या उठवले जात आहेत या संदर्भात काही निर्णय घेतला जातो का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। एकंदरीत आपण जर बघितलं बीड आणि परभणीचा मुद्दा हा यंदा मोठ्या प्रमाणात गाजलेला होता, त्यामुळे या मुद्द्यांसंदर्भात सुद्धा आज या बैठकीमध्ये काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं। त्याहून महत्त्वाचं म्हणजे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, 1 तारीख उलटलेली आहे। नवीन वर्षांमध्ये सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसणार असं सांगितलं जात होतं, मुंबईकरांना करवाढीचा फटका बसणार असंही सांगितलं जात होतं आणि त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर आता आज या बैठकीमध्ये या संदर्भात काही निर्णय घेतला जातो का, दरवाढी संदर्भात निर्णय होतो का, काही गोष्टींचे दर वाढतात का, महागाई वाढते का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही आज पार पडणार आहे। मात्र अजित पवार राज्याबाहेर असल्यानं ते गैरहजर राहणार असल्याचं देखील कळतंय। एकंदरीत जर आपण बघितलं 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि खाते वाटप झालेले सर्व नवीन मंत्री जे आहेत ते आजच्या या बैठकीमध्ये उपस्थित राहणार। मात्र महत्त्वाचा मुद्दा सरपंच हत्या प्रकरणाचाच। तर एकंदरीत जर आपण बघितलं तर या प्रकरणासंदर्भात सुद्धा आजची बैठक अतिशय महत्त्वाची असणार आहे।